दुसरा विषय असा आहे की आपण महिला धोरण जाहीर केलं, पण त्याच्यासोबत जे तृतीयपंथींचं जे धोरण असतं ते अजिबात जाहीर झालं नाही, आमच्यापर्यंत ते पोहोचलं नाही अध्यक्ष महोदय. आणि आपण लाडकी बहीण योजना केली, महिलांसाठी केली, त्याच्यासाठी आभार. पण मग तृतीयपंथींकडे कोण लक्ष देईल अध्यक्ष महोदय? त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एसटीचा प्रवास जे तृतीयपंथी करतात त्यांना देखील, कारण त्यांना खूप गरज आहे, त्यांची अवस्था चांगली नसते, फायनान्शियली इकॉनॉमिकली ते फार डाऊन ट्रॉडन असतात अध्यक्ष महोदय. तर तृतीयपंथीयांसाठी आपण काय करणार आहात आणि केलं पाहिजे, माझी आपल्याला विनंती आहे की आपण अध्यक्ष महोदय निर्देश द्यावे सरकारला की तृतीयपंथीयांना सुद्धा लाडकी बहीणची योजना लागू होईल. अध्यक्ष महोदय, एकच महत्वाचा 1 मिनिटाचा विषय आहे. पीएम मोदी आवास योजनेमध्ये ओबीसी साठी आपण घरकुलं देतो.